everyone, welcome back to our channel. Today's we are seeing the first unit test. First subject is social science and standard is 6. So आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी प्रथम आकारिक किंवा घटक चाचणी 1 विषय समाजशास्त्र. तर महत्त्वाचे प्रश्न आहे या चालू शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच उपयोग होईल. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील नक्की करा. सो लेट्स स्टार्ट. वी आर सी द फर्स्ट क्वेश्चन. रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न आहे बघा, बंगालच्या उपसागरात डॅश डॅश ही भारतीय बेटे आहेत. तर पहिलं उत्तर आहे अंदमान व निकोबार. दुसरा प्रश्न आहे बघा, प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी कोणत्या वृक्षाच्या डॅश डॅश वृक्षाच्या सालीचा उपयोग केला होता. तर त्या वृक्षाचं नाव आहे भुर्ज वृक्ष. तर भुर्ज हे एक वृक्ष आहे आणि त्या सालीचा उपयोग पूर्वी भारतात मानवाने लिहिण्यासाठी उपयोग केला होता. यानंतर बघा तिसरा आहे, पंजाबमधील डॅश डॅश नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे. तर आपल्या जनरल नॉलेज जे आहे तर त्यासाठी हे सर्व प्रश्न बघा फार महत्त्वाचे आहेत. फक्त शैक्षणिक आणि याच वर्षी तुम्हाला हे प्रश्न परीक्षेपुरती मर्यादित पाठांतर नाही करायचे, तर आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी सुद्धा हे सर्व प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तर उत्तर आहे बघा, पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे. तर एक प्रश्न हा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो, जसे की रावी नदी ही कोणत्या शहराच्या काठी वसले आहे हे एका वाक्यात सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. किंवा हडप्पा हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे, तर रावी नदीच्या. किंवा रावी नदी ही कोठे आहे, तर पंजाबमध्ये आहे. म्हणजे एका या प्रश्नावरनं तुम्हाला 3 ते 4 प्रश्न हे आपण इझिली येऊ शकतात. म्हणून आपण पूर्ण वाक्य हे पाठ करायचे. कारण की काही विद्यार्थ्यांना सवय असते फक्त ते जे उत्तर आहे तर तेच पाठ करतात. तर तसं न करता आपण व्यवस्थित प्रॉपर अभ्यास हा करायचा आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, पुढील साधनांचे वर्गीकरण करा. आपल्या सर्वांना माहिती आहे की इतिहासाचे आपण साधने बघितलेली आहोत. तर भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. तर तुम्हाला कंसामध्ये काही शब्द दिलेले गेले असतील आणि त्या शब्दांचं वर्गीकरण मात्र तुम्हाला करायचं आहे. जसे की भौतिक साधनं कोणती आहेत, लिखित साधने कोणती आहेत, मौखिक साधने ही कोणती आहेत. मग भौतिक साधनामध्ये काय येतं, तर ताम्रपट, शस्त्रे, किल्ले या गोष्टी येतात. यानंतर लिखित साधनामध्ये पुराण ग्रंथ येतात. यानंतर मौखिक साधनामध्ये लोककथा, भजन हे येतात. यानंतर बघा एका वाक्यात उत्तरे लिहा. आता पहिला प्रश्न आहे, इतिहास म्हणजे काय. तर इतिहास म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा क्रमबद्ध अभ्यास म्हणजे इतिहास होय. दुसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील लोक कोणती पिके घेत असत. तर उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. हडप्पा संस्कृतीतील लोक गहू, बार्ली, तीळ, वाटाणा इत्यादी सारखी पिके घेत असत. प्रश्न तिसरा आहे बघा, सुरुवातीच्या काळात नोंदी करण्यासाठी माणूस कशाचा वापर करीत असे. तर सुरुवातीच्या काळात नोंदी करण्यासाठी माणूस दगड, मातीच्या पाट्या, भुर्जपत्रे, झाडाच्या साली इत्यादींचा वापर करत असे. यापुढील प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत. तर भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा आहेत. यापुढील प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. आता नागरिकशास्त्राचा आहे बघा पहिला प्रश्न, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत. तर आपल्या मूलभूत गरजा या 3 आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. दुसरा आहे, भारतात कोणकोणत्या प्रकारची विविधता आहे. तर भारतात भौगोलिक, भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या प्रकारच्या विविधता आहेत. तिसरा प्रश्न आहे बघा, उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षरवृत्ते आहेत. तर 90. यापुढील प्रश्न, कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला 2 समान भागामध्ये विभागते. तर त्याचं उत्तर आहे विषुववृत्त. पुढील प्रश्न आहे बघा, अक्षरवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत. चुकी बरोबर सांगायचं आहे किंवा योग्य अयोग्य या पद्धतीने. तर हे वाक्य आहे बरोबर.
पुढील प्रश्न आहे बघा, फक्त नकाशाद्वारेच एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते. तर हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. फक्त नकाशाद्वारेच आपल्याला एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते का? नाही. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, भारतातून कर्कवृत्त हे महत्त्वाचे वृत्त जाते. बरोबर. एका वाक्यात उत्तर लिहा. भूगोलाचं आहे बघा, पृथ्वीचा आज हा किती अंशांनी कललेला असतो? तर 235°. यानंतर अक्षरवृत्ते म्हणजे काय? तर अक्षरवृत्ते म्हणजे पृथ्वी व विषुववृत्ताला समांतर असलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षरवृत्ते असे म्हणतात. त्याच पद्धतीने रेखावृत्ते म्हणजे काय? हा देखील प्रश्न करून ठेवा. यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात ते देखील कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. सो ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा.